आणि मुख्य पंचांची भूमिका जी पूर्ण करतात ते आपण त्यांना पाहतोय ते म्हणजेच विकी. हे 2 पंच आज सॉरी विनीत त्यांचं नाव आहे. तर हे दोन्ही पंच आज पूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यांच्या माध्यमातून ही आज पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आपण त्यांना पाहणार आहोत. टॉस जिंकलाय फिटनेस 40 प्लस मास्टर्स या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एका साईडला जयवंत पाटील आणि दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडला राजेंद्र. हे 2 फलंदाज पारंपरिक फलंदाजीची जोडी ही मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर 70 धावाही कुठल्या गेल्या होत्या. लोएस्ट स्कोरिंगची मॅच ही 52 धावांची जिंकली होती. कासार वडवली मास्टर्स या संघाने. मात्र आज जर तुम्हाला जिंकायचं असेल तर कमीत कमी 55 ते 60 धावा या नक्कीच तुम्हाला या धावफलकावरती लावणं गरजेचं असेल. चला मॅच चालू करा. विनंती असेल आज आपण जर पाहिलात तर 10 वाजून 25 मिनिटं इथे पूर्ण झालेत आणि आपण पाहतोय बरोबर 10 वाजून 25 मिनिटाने इथे पहिलाच चेंडू टाकला जाणार आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण जर पाहिलात तर विष्णू पाटील एक गोलंदाज आपण पाहतोय. एक नामवंत गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी कारण अनुभव खूप आहे. कारण 40 प्लस टुर्नामेंट जर आपण पाहिलं तर सर्व खेळाडू हे अनुभवाने भरलेले असतात. तर तो अनुभव आज इथे पणास लावावा लागेल. एका साइडला जर आपण पाहिलात तर जयवंत पाटील यांना पाहतोय फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिलात तर राजेंद्र हा फलंदाज येस पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले दोन्ही संघांना आमच्या समोरच्या कक्षामधून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल गोलंदाज विष्णू. शतरक्षकाची विभरचना जर आपण पाहिलात तर 30 या सर्कलच्या बाहेर आपण 4 शतरक्षक पाहतोय. यावेळी पहिला चेंडू फसलाय मात्र नमाज मध्ये चेंडू पडला जाईल. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एका सिंगलने धावफलकाला सुरुवात केली जाते. ज्या प्रकारे म्हटलं जाताना कुठला कार्यक्रम करत असताना श्री गणेशा केला जातो. तोच श्री गणेशा या धावफलकाला भाईंदरपाडा मास्टर्स या संघाच्या धावफलकाला आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक शतरक्षक आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. मिड ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आपण पाहतोय. पहिला चेंडू या शॉर्ट पॉइंट मध्ये पकडला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन फ्रॉम भाईंदरपाडा मास्टर्स टीम. पहिला विकेट तिथं प्राप्त केला गेलाय विष्णूच्या माध्यमातून. एका साइडला जर आपण पाहिलात तर जयवंत पाटील याने एक सिंगल पूर्ण केली गेली होती. त्यानंतर फलंदाज राजेंद्र आला आणि गोल्डन डकचा शिकार होऊन जेटचिटच्या रूपाने तो फलंदाज बाद होतोय. जो बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय केशव. एनॅट नंबर 3 क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी केशव या फलंदाजाला पाहतोय. विष्णू आपल्या गोलंदाजी मधला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. त्यावेळी फक्त स्ट्रेट डिलिव्हर स्ट्रेट ड्राईव्ह केली गेले. मिड ऑन रिझन मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि एका सिंगलने धाव फलकावरती धाव जोडत असताना आमची गुणलेखिका आकृती. मूर्ती लहान पण कीर्तिमान. क्रिकेट क्षेत्रामध्ये या मुलीने कालच्या दिवसापासून अतिशय चांगल्या रीतीने गुणलेखकांची भूमिका पूर्ण करत असताना तिला आपण पाहतोय. कुठलाही काम असू दे मात्र कुठल्याही कामासाठी तिच्या माध्यमातून ना हा कधी विषय पाहायला मिळत नाही. काल दुपारच्या सत्रामध्ये जेवणाच्या वेळी चांगली कामगिरी आणि आता मात्र गुणलेखकाची भूमिका पूर्ण करत असताना आपण पाहतोय. जयवंत पाटील यांची कमी आज भरत असताना आपण तिला पाहतोय. आकृती.
पुन्हा एकदा सिंगल आणि एका सिंगलने धावफलक, धावफलकावरती जर आपण पाहायला गेलात तर 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला षटक आपण मार्गस्थ पाहतोय. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये 5 धावा गोलंदाज विष्णू खर्च करतोय. मात्र एक गडी बाद करण्यामध्ये तो गोलंदाज सफल ठरतोय. त्यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी. एक सिंगलच्या प्राप्तीमध्ये फलंदाज केशव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात, तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. एका साइडला फिटनेस 40 प्लस मास्टर या संघाच्या गोलंदाजीमध्ये विष्णूच्या माध्यमातून आणि एका साइडला जर आपण पाहिलात तर जवळची बाब एक चांगली आहे, की विकेट्सचं जास्त पतन नाही झालं. एक विकेट जर आपण पाहिलं तर गोल्डन डकच्या शिकारमध्ये सापडला गेला होता फलंदाज राजेंद्र आणि त्यानंतर या 2 फलंदाजाने नक्कीच जर पाहायला गेलात तर सिंगल डबलवरती जोर देऊन धावफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांनी केलाय. क्रमांक 2चं षटक गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज क्रमांक 2चं षटक आपण पाहतोय किरण राऊत या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेले. संघाच्या कर्णधाराने या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय. त्यावेळी चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिला तर अतिशय सुंदर वेग आणि गुडलेनवरचा चेंडू थोडासा उचली घेतल्यानंतर यष्टीरक्षक आपण पाहतोय नरेश भोईर यांच्या हातामध्ये तो चेंडू विस्थावला गेलाय. पहिलाच चेंडू निर्धार हाताळला जातोय गोलंदाज किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. त्यावेळी फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे खूप वेगाने तो पीकी केली जाईल गडी बाद होण्याची शक्यता आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. धावा रोखण्याची गरज आहे आणि त्या धावा रोखत असताना आपण पाहतो फिटनेस 40 प्लस मास्टर संघ. कारण एका साईडला जर आपण पाहिलं तर भांजरपाडा या संघाला धावा करायच्यात. तुम्हाला टार्गेट सेट करायचं. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्यासाठी फलंदाज भूषण येत आहे. केशव आणि भूषण ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीला जोडी जी आली होती जयवंत पाटील आणि राजेंद्र हे 2 फलंदाज मध्ये आपण पाहतोय. आणि त्यानंतर या 2 फलंदाजांना मैदानामध्ये आपण पाहतोय. एका साइडला केशव क्रमांक 3चा फलंदाज आणि भूषण क्रमांक 4चा फलंदाज आपण पाहतोय. क्रमांक 2चा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर किरण ह्या गोलंदाजाला आपण पाहतोय अतिशय भेदक मारा मात्र यावेळी झेल आहे पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज केशव याचा खेळ. पुन्हा एकदा गडी बाद होत
आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज किरण सज्ज असेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी. यावेळी एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि एका सिंगलने धावफलक थोडं माफ कर ना मित्र. चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. एका साईडला जर आपण पाहिलात तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल धाव फलकावरती आपण पाहतोय तो म्हणजेच 11 धावा. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. त्यावेळी फक्त हलकीची दिशा दिली चेंडूला. मात्र स्वतः गोलंदाज चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि निर्धार चेंडूच्या समाप्तीनंतर षटकांच्या समाप्ती होते ती म्हणजे 2 षटकांची आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती 5.50च्या सरासरीने बॅंदरपाडा मास्टर संघ फलंदाजी करत असताना 11 धावा. जिंकला होता फिटनेस 40 प्लस मास्टर्स या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः संघाच्या कर्णधार शैलेश भोईर याने निर्णय घेतला होता तो म्हणजेच क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं 11 धावा. 2 षटकांमध्ये 11 धावा. येस 10 धावा. सॉरी आमची गुणलेखकांची थोडीशी चुकी. मात्र लहान आहे तुम्ही नक्कीच तिला समजून घेऊ शकता. फलंदाज मग 3चं षटक आपण पाहतोय ज्ञानेश्वर या गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल प्राप्त केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही गडी बाद होण्याची शक्यता. मात्र थ्रो आपण जर पाहिला तर थोडासा फंबल झाला आणि ज्याचं कारण जर आपण पाहिलात तर इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या म्हणजेच अंतर धावसंख्येने भर मिळाली जाते. अवांतर धावेने एक धाव ही धावफलकावरती जोडली जाते. एका धावेने धावफलक जर आपण पाहायला गेलं तर 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. गोलंदाज ज्ञानेश्वर झेल आहे, झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळाला गेलंय आणि या जीवनदानाने धावा इथं जर आपण पाहिलात तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करत असताना फलंदाज भूषण याला आपण पाहतोय. 2 धावेने धावफलकावरती 17. 17 रन ऑन दी बोर्ड. स्टार्ट ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आपण पाहतोय. त्यावेळी आपण पाहायला गेलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय. येस वाईट चेंडू. चांगल्या ॲक्शनमध्ये आमची पंचांची भूमिका आमचे पंच विनीत यांना आपण करत असताना पाहतोय. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आणि ती भूमिका चांगल्या रीतीने त्यांची पूर्ण करत असताना आपण पाहतोय विनीत यांना एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने जर आपण पाहिलात तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 19वा 19 रन ऑन दी बोर्ड. स्टार्ट ऑफ द थर्ड ओव्हर आणि तिसऱ्या षटकातला हा चौथा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल ज्ञानेश्वर. 19वा धाव फलकावरती आहेत. क्रमांक 3चा षटक पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज विष्णू या गोलंदाजाने धावा खर्च केल्या होत्या 6. त्यानंतर गोलंदाज आला होता गोलंदाजची मार्गवर किरण त्याने धावा खर्च केल्या होत्या 4. मात्र यावेळी फटका चांगला आहे. चेंडू सलामी देतो आमच्या समोरच्या कक्षाला. षटकाला साडी बिग 25वा 25 रन. ज्ञानेश्वर आपल्या गोलंदाजी मार्ग वरती सज्ज असेल. मात्र यावेळी फलंदाज नंदू या फलंदाजाने दाखवून दिलंय की माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे ताकद आहे आणि ते दाखवून देत असताना आपण डीप मिड विकेट रिझल्ट मध्ये तो आलेला फटका नंदू याच्या बॅट मधून अप्रतिम होता. अ, आमच्या समोरच्या कक्षाला सलामी देणार तो फटका. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय अपील केली गेले. मात्र अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी लादली गेली आणि ज्याचं कारण जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा खूप आल्यात. तर ज्या प्रकारे आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 10 धावा आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज ज्ञानेश्वर याने 15 धावा. या धाव फलकावरती आपण पाहतोय. क्रमांक 4चं षटक गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजी करण्यासाठी समीर. त्यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा शॉर्टहॅम पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज भूषण याचा इथे मिस होतोय. निर्धार चेंडू पहिल्याच हाताळला जातोय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. यावेळी फटका चांगला आहे मात्र क्षेत्र चुकीचा निवडला गेलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल आणि एका सिंगलने धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 26 रन. 26वा अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला षटक चांगला होता, दुसरा षटक चांगला होता. तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजाने थोडीशी बॅट ओपन केली. 15 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. मात्र चौथ्या षटकामध्ये त्या धावा ज्या खर्च केल्या त्याच धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी समीर या गोलंदाजाला बोलावलं गेलंय. मात्र यावेळी आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. फटका चांगला आहे. चेंडू होता स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलाय तो म्हणजे डीप मिड विकेट रिझनच्या प्लॉटमध्ये. बिग बिग हिट षटकार.
धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 32 धावा. 32 रन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. त्यावेळी बॅकफूटवरती येऊन चेंडूला पंच केलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. फेकी खराब, फेकी खराब. काय घडलं जात आहे? नक्की काय केलं जात आहे? फिटनेस 40 प्लस मास्टर्स या संघाकडून. कारण धावा रोखण्याची गरज असेल. कारण या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्यात. आणि धावा कशा येत आहेत, कुठल्या प्रकारे येतात याला महत्त्व नसेल. कारण भुकेला असेल भाईंदरपाडा मास्टर संघ तो म्हणजे धावांचा. आणि त्याच्या धावा येत असताना आपण पाहतोय. संघाचा धाव फलकावरती लागला. गेल्यात 35 धावा 35 रन. 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. गोलंदाजची मार्गोल गोलंदाज आपण पाहतोय समीर या गोलंदाजाला षटकार आल्यानंतर आक्रमकताचं एक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. एका साईडला भूषण आपण पाहतोय, एका साईडला नंदू या फलंदाजाला पाहतोय. नंदू याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. भूषण याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. मात्र अजूनही शेवटचे 7 चेंडूंचा खेळ फलंदाजीमधला बाकी असेल आणि या 7 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न भाईंदरपाडा मास्टर हा संघ करेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर वेग अफाट होता आणि ज्याचा कारण जर आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धार हाताळला जातोय. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना भाईंदरपाडा मास्टर्स या संघाचा धाव फलकावरती 35 धावा. मास्टर्स आणि कांदरपाडा मास्टर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी लगेच या. घोडबंदर मास्टर्स आणि कांदरपाडा मास्टर्स पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आम्हाला टॉस करायचा आहे. याची नोंद घ्या. 35 धावा 4 षटकांमध्ये आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना भाईंदरपाडा मास्टर्स या संघाचा धावफलक अतिशय घातक फलंदाजी करत असताना या शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण पाहिले भूषण आणि नंदू या फलंदाजाला शेवटचा षटक शिल्लक असेल. गोलंदाजची मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय योगेश. योगेश याला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना भूषण याला आणि भूषण बॅटला स्पान केलंय आणि चेंडू जातोय तो म्हणजे डीप मिड विकेट रिचर्ड आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव आदरणीय सन्माननीय गणेशजी शिंगे सर यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर. सकाळच्या सत्रामध्ये आपले सहर्ष सहर्ष स्वागत. गोलंदाजचे मार्ग गोलंदाज योगेश पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल पूर्ण केली जाते. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. मात्र दुसरी धाव घेत असताना पाहिजे धावची इच्छा रूपाने इथे गडी बाद होईल यात काही शंका नसेल. मात्र धावची इच्छा रूपाने बाद होतोय नंदू. संघाचा धाव फलकावरती जर आपण पाहायला गेलात तर 42 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 42 रन.
करत असताना धावचीच्या रूपाने इथे गडी बाद होतोय. संघाचा धाव फलकावरती लागला गेला त्या म्हणजेच 44 44 रन. ते आपण पाहतोय. एका साइडला जर आपण पाहिलात तर फलंदाजी करत असताना भाईंदरपाडा मास्टर्सचा या संघाचा धावफलक आहे 4.4 षटकांच्या समाप्तीनंतर 44. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आहे. अग्रकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत फिटनेस 40+ मास्टर चषक 2024चा आयोजन केला गेलाय आणि याच चेंडूवरती एक सिंगल मिळाली जाते. सामना चालू आहे आजच्या दिवसातला पहिला भाईंदरपाडा मास्टर वर्सेस फिटनेस 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला होता फिटनेस 40+ मास्टर्स या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले भाईंदरपाडा मास्टर्स या संघाला. मात्र आपण जर पाहायला गेलं तर 4.5 षटकांचा खेळ संपलाय. संघाचा धावफलकावरती 45. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलात तर अतिशय घातक फलंदाजी ताबडतोब फलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरले गेले. ते म्हणजेच 2 फलंदाज नंदू आणि भूषण. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सतीश आणि जयेश हे 2 फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेश याला आणि या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू फटका चांगला आहे. खेळला जातोय लॉंग ऑफ मध्ये सुटला जातोय झेल. जीवनदान दिले जाते. चुकी केली जाते आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही. आणि इथे धावा जर आपण पाहिल्या तर 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने आपण पाहिलात तर धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक 48 धावा. 49 धावांचं आव्हान उद्दिष्ट राखला गेलाय. तो म्हणजे फिटनेस 40+ मास्टर्स या संघासमोर. दोन्ही संघांना विनंती करतोय घोडबंदर मास्टर्स आणि कांदरपाडा मास्टर्स प्लीज या टॉससाठी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या सत्रात उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहिला तर फिटनेस 40+ मास्टर ठाणे परिसर आयोजित स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. आज मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळतोय आणि यंदाच्या हंगामातली आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची ही शेवटची आणि अंतिम स्पर्धा आपण पाहतोय. 2 कॅप्टनना विनंती असेल. एका बाजूला आपण पाहिलं तर घोडबंदर मास्टर संघाचा संघ मध्ये आपण उपस्थित राहा. तिथे टॉस केला जाईल. अक्षय राऊत विनंती करतोय आपण टॉस साठी या. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान अगदी आपण पाहिलं तर काटेकी टक्कर पाहायला मिळेल यात काही शंका नाही. एका बाजूला पुष मात्रा भाईंदरपाडा
तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहिलं तर फिटनेस 40 प्लस ठाणे या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा फलकावरती आणि 49 धावांचं लक्ष हे फलकावरती लावलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अडकलती सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 4 धावा. मात्र कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलं. अफलातून खेळी साकारत असताना भूषणच्या बॅटमधून जवळपास आपण पाहिलं तर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि नंदूच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि त्यांच्या खेळीच्या माध्यमातून श्री पोष मात्रा भाईंदरपाडा हा संघ 48 पर्यंत जाऊ पोचला. नरेंद्र केणी तिथे उपस्थित झाले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला अक्षय राऊत विनंती करतोय टॉस साठी या. आई भावदेवी कांदरपाडा विपक्ष आपण पाहिलं तर मास्टर घोडबंदर या दोन संघादरम्यान ही लढत दुसऱ्या फेरीची आपण पाहणार आहोत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जास्त वेळ घेतला जाणार नाही याकडे लक्ष द्या. टॉस बॉक्स मध्ये कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करा. या आपण टॉसच्या दिशेने वळतोय. नाणेफेकीचा कॉल इथे केला जातोय. टन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऍडव्होकेट नरेंद्र किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत पाटील अर्थातच सीएम इथे उपस्थित झालेत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार त्यांचा आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. टॉस अगदी आपण पाहिलं तर घोडबंदर मास्टर या संघाने जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. निश्चितच गोलंदाजी स्वीकारलंय. आमंत्रण दिलंय आई भावदेवी कांदरपाडा मास्टर या संघाला की आपण प्रथम फलंदाजी करायची आहे. पंचांनाही आम्ही विनंती करतोय जास्त वेळ घेतला जाणार नाही याकडे लक्ष द्या कारण आज एक्स्ट्रा एक सामना आपल्याला खेळवायचा आहे याची दखल घ्या. जयवंत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना तर सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला नरेश भोईर दुसऱ्या बाजूला विष्णू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली सलामी द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचं लक्ष जर पार करायचं असेल तर निश्चितच चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरतात त्यावेळेस लक्ष पार करण्याकरता आत्मविश्वासाने कॉन्फिडंटली तुम्हाला फलंदाजी ही करावी लागेल. कालचा दिवस आपण पाहिला. कालच्या अंतिम सामन्यात अफलातून लढत झाली. जवळपास 7 गडी जरूर बाद झाले होते. मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले जागा स्ट्रोक खेळायचा होता. हॅलो चेक. पहिल्याच बॉल वरती सिंगल इथे प्राप्त केली गेल्या.
हॅलो. एक धाव ही फलकावरती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार जयवंत पाटील. चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बॅकफुटला आपण पाहिलं तर पॉइंटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट एक ठेवला गेलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. मोठा फटका तब्दील करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र व्यवस्थित प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. मिस टाइम फटका. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूची सांगता होत असताना शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये निलेशला आपण पाहतोय. मिड विकेटला आपण पाहिलं तर विशालला पाहतोय. काऊ कॉर्नर मध्ये जयेश आपण पाहतोय. नंदूला लॉंगॉनला. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॅकफुटला गेले. चांगला फटका. विजय भोईर आहेत तिथे. एकच धावे ते कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होते. मात्र यू वेट म्हणून कॉल दिला गेला. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 2 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना जयवंत पाटील अचूक टप्पा दिशा नियंत्रण दर्शवत असताना बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला फटका बॅकफुटला जात असताना चांगला पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला टोलवला गेलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव इथे अर्जित केले गेलाय आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती एकंदरीत पहिली तर फलकावरती 3 धावा. ऑन साइडला चेंडूला अगदी उचली देण्याचं काम गुडलेंथ वरनं अनपेक्षित बाउन्स होता. वरती पुलचा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक येत नाहीत. विष्णू पाटील मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. विष्णू पाटील मध्ये कॅलिबर आहे या सामन्याला चित्र पालटण्याचं. मात्र विष्णू पाटीलच्या बॅट वरती व्यवस्थित चेंडू येताना पाहायला मिळत नाहीत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका फसतोय. इथे आपण पाहिलं तर भाई पैकी अचूक करतायत. इथे फलंदाज बाद विष्णू पाटील बॅक टू द डगआउट रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मोठा धक्का. बिग ब्लो असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. विष्णू पाटील मोठी सफलता होते आणि ती रनआउटच्या माध्यमातून भूषण अचूक थ्रो आणि जयवंत पाटीलचं अचूक कलेक्शन पाहायला मिळालं आणि तिथे मात्र रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसला गेलाय. फलंदाज विष्णू पाटीलला जावं लागते माघारी. नवीन बॅटर इनेट नंबर 3 वरती दाखल झालाय. ज्ञानेश्वर येत असताना पाहायला मिळतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती सुपरफास्ट एक्सप्रेस गोलंदाज अगदी आपण पाहतोय विशाल भुईरला बॉलिंग ट्रॅक वरती उजव्या हाताने मारा करण्याकरता सज्ज झालेत. पहिला चेंडू काही जबरदस्त भन्नाट वेग होता. ऑन साइडला फ्लिकच्या फटक्यात खेळायचं होता. लेग बाईटचे संकेत पंचांच्या माध्यमातून एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 4 धावा. 5 षटकांचे सामने आज संपूर्ण दिवस खेळवण्याचा निर्धार राहिलाय. कालच्या दिवसात अॅक्युरेट 5 षटकांचे सामने आम्ही पाहिलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट दूरवर फैलावलेलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये भूषण पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 5 धावा. खूप चांगलं मैदान, अप्रतिम असं मैदान, सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानावरती ही स्पर्धा आज आपण पाहतोय. चांगली कामगिरी करत असताना 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवर चेंडू होता. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागते. केशव भोईर यांना आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 6 धावा.
अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू स्थिर 21 मध्ये 43 धावा या होऊ शकतायत. मी करेन हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेची गोष्ट आणि कॉन्फिडेंटली जर तुम्ही फलंदाजी कराल तर निश्चितच या धावा तुम्ही पार करू शकतायत. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर वेगाने बीट केलाय. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला वेगवान गोलंदाज आहे. तिथे भन्नाट वेग विशालकडे आपण पाहतोय आणि अप्रतिम टप्पा, अचूक टप्पा, दिशा नियंत्रण फक्त वेग असून चालत नाही क्रिकेटच्या खेळात. हाको टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटचं टॉप एज. यस इज गॉन. आणखीन एक धक्का. जयवंत पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धावांची गती फलकावरती 6 धावा आणि 6 धावा असताना दुसरा धक्का बसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मिस्टर देवेन दाखल झालाय. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 ची धावगती राखत असताना फिटनेस 40 प्लस ठाणे हा संघ जाऊन पोहोचतोय धावफलकावरती 6 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू आहेत 18. 18 चेंडू 43 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. डीजे बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 षटक हाताळण्याकरिता सतीश भोईर या बॉलिंग बॉलरला मात्र आणलं गेलंय. ऑन साइडला खेळायचं होतं. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याचा वापर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. सतीश स्वतःला सिद्ध करत असताना काही कारण मागच्या काही स्पर्धा खराब फॉर्मशी झुजत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आल्यानंतर वेगळ्या शैलीने स्ट्रोक खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावांची गती फलकावरती स्थिरावली गेली 6 वरती. आता चेंडू आहेत 16. 16 चेंडू 43 धावा हे सामन्याचं समीकरण. आखो टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत आहे. केशव भोईर पोचणार नाहीत तोवर मात्र चेंडू निघून जातोय पाठीमागच्या दिशेने पायावरती स्पर्श झाल्यानंतर आणि तिथे मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा. आता विजयाकरिता चेंडू आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 41. 15 चेंडू 41 धावा. मोठे फटके यायला हवेत. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाते. राजेंद्र भोईरचा चांगला बॅकअप होता आणि तद्वर मात्र 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 4 बॉलचा सामना सतीश चतकंडातून आतापर्यंत झालाय. 4 बॉलवरती 4 धावा त्याने खर्च केल्यात. सामना अगदी आपण पाहिलं तर रंगतदार स्थितीमध्ये येईल का? कारण मोठे फटके आले नाहीत. सिंगल डबल वरती निर्भर राहिलेत. मोठ्या प्रमाणात डॉट बॉलचा सामना करावा लागलाय आणि अचूक टप्पा, दिशा नियंत्रण, भेदक मारा होत असताना ऑन साइडला फटका जरूर खेळलाय. मात्र लॉंग क्षेत्ररक्षक नंदू करणार नाही चुकी. आणखीन एक धक्का.
फलंदाज बॅक टू द डगआउट विकेटचं पतन. शुभागमन होत असताना निश्चितच आपण पाहतोय नानांचं आगमन झालंय. जनार्दनजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मधून विशाल पुढे आलाय, फंबल झाले. तिसरा क्षेत्ररक्षक नंदू भोईरला सुद्धा बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. शुभागमन होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती जनार्दन पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. अर्थातच सर्वांचे लाडके नाना, नानांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावांची गती 4 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांमध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा फलकावरती आहेत. आता विजयाकरिता चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 35 धावा. 12 चेंडू 35. एकदा सहर्ष स्वागत. आलेल्या तमाम आमच्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेशजी सिंगे उपस्थित आहेत. त्यांचा संघ आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये अफलातून खेळ करत असताना आणखीन एक फायनल मध्ये प्रवेश करतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक खेळायचा होता. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून तुमच्या जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. आगरी कोळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वजी भुईर इथे उपस्थित झाले, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक षटकाराकरिता लगातार जर 2 षटकार आले तर निश्चितच 1000चं कॅश प्राइज इथे लावलं गेलंय. जनार्दन पाटील साहेब अर्थातच जणू शेठ यांच्या माध्यमातून पारितोषिक पाहायला मिळते. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केलाय, निलेश येतोय, वेगाने आलेत, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, फेकी खराब. बघा जिथे चौकार आला तिथून मात्र बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. दोन्ही बॅटरची 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 17 धावा. आता 11 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण. ऊर्जा देण्याचं काम सातत्याने जनार्दन पाटील साहेब करत असताना पाहायला मिळत आहेत. कासर वडवलीची स्पर्धा प्रत्येक 2 षटकाराकरिता 1000चं पारितोषिक त्या स्पर्धेत सुद्धा आम्ही पाहिलं होतं आणि भरपूर सारे फलंदाज होते, त्यांनी ते पारितोषिक पटकावलं होतं. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार, स्लोअर वन, त्यावरती फटका सजवलाय. राजेंद्र भोईरला पाहत राहावं लागेल. वन बाउन्सने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकडे धावे सहित संघाची धावसंख्या 21 वरती. चेंडू आहेत 10 चेंडू विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता. गेम ऑन.
ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडू पाठीमागच्या दिशेने निलेश वेगाने आलेत एक धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का यस नो वेट हे बॉल जुळणं गरजेची गोष्ट होती पैकी खराब झाले आणि त्याच प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावा त्या धावा भरपूर महत्वाच्या आहेत प्रत्येक बॉल वरती आता धावा यायला सुरुवात झाले हाणामारीच्या षटकात कशी फलंदाजी करावी याचं मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना एका बाजूला पाहिलं तर देवेन दुसऱ्या बाजूला योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता चेंडू आहेत 9 चेंडू विजयाकरिता 26 धावा चांगले चेंडू हाताला लागतील भूषण भोईरकडे क्षमता आहे बदलालित्य करायचा प्रयत्न डायरेक्ट चेंडू अगदी आपण पाहिलं तर पायावरती आदळतोय आणि फलंदाज पैचितच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना देवेन वा चेंडू आहेत 8 चेंडू आणि विजयाकरिता 26 धावांची आवश्यकता न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश भोईर दाखल झालाय कॅपेबिलिटी ॲबिलिटी आहे दोन्ही बॅटर मध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला जमिनीलगत चेंडू निघून येतोय नंदू वेगाने पुढे सरसावलेत पैकी खराब पाहायला मिळतंय मात्र बॅकअप अफलातून होता भूषण भोईरने अचूक चेंडूला पात्र पकडल्या गेलाय आणि निश्चितच आपण पाहिलं तर 2 धावा आणि 2 धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 25 वरती चेंडू आहेत 7 चेंडू 24 धावा सामन्याचं समीकरण एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत वाढवेल या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेची गोष्ट असेल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर भूषण ऑन साइडला क्लिक करतोय शैलेश चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला निघून जातोय तद्वर मात्र 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत 2 धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 27 27 धावा आता चेंडू आहेत 6 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा विजय मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच मॅच मध्ये रंगत वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतंय एका बाजूला 2 बिग हिटर फलंदाज 8 हिटर फलंदाज त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी ॲबिलिटी आहे एका बाजूला योगेश दुसऱ्या बाजूला शैलेश मात्र त्यांना थांबवण्याचं काम विजय भोईर करेल का मैदानाच्या आतमध्ये विजय वरती विश्वास दाखवलाय 6 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण 6 चेंडू 22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल का कारण रंगतदार स्थितीत आणण्याकरता पहिल्या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका खेचावा लागेल फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत जाणले जात आहेत मात्र इथून मोठे फटके येतील का की विजय भोईर पलटवार करेल मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 22 धावा खोलवर चेंडू सुरेख चेंडू होता अगदी आपण पाहिलं तर ब्लॉकलचा चेंडू पाहायला मिळतोय भूषण भोईर पुढे सरसावले तत्पूर्वी 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत 2 धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 29 29 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत 5 चेंडू 20 धावा 3 मोठे फटके
3 षटकार खेचावे लागतील. हा सामना जर विजयाच्या दिशेने जायचा असेल तर. दूरवर फैलावलेलं असं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग, ऑन साइडला पाहायला मिळतायत. ऑफ साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. सतीश भोईर आणि भूषण भोईर करतायत चुकी. चुकीला माफी नाही. आणखीन एक नशिबाचा चौकार. 4. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना पाहायला मिळतोय. मोठा फटका येणं गरजेची गोष्ट आपण पाहतोय. समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भूषण भोईर पुन्हा एकदा चुकी करतोय. मात्र इथे चेंडूला रोखलं गेलंय. प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्याचे योगेश, शैलेश. मात्र प्रयत्नांची निर्माण झालं होतं. मात्र धावांची गती 2 ने पुढे येते. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 35 35 धावा. आता चेंडू आहेत 3. 3 चेंडू विजयाकरिता 14 धावा. 3 बॉल 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 14 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती विजय भोईर पुन्हा एकदा सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस वरती घेतलं. फटका सजवलाय जरूर. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे राजेंद्र भोईर. चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल, तद्वर मात्र 2 धावा. दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले. आता इथून चेंडू आहेत 2. 2 चेंडू 12 धावा. 2 कणकर स्ट्रोक, 2 अफलातून मोठे फटके या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतील. मात्र इथून एक डॉट चेंडू जर आला तर निश्चितच श्री पुरुष मात्र भाईंदरपाडा हा संघ पुढच्या फेरीत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पण जिथून सुरुवात झाली पहिल्या षटकात कमी प्रमाणात धावा आल्या. 3 धावा पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात 3 धावा आणि तिथून मात्र थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळाले. जिथे धावा यायला हव्या होत्या T1च्या षटकामध्ये फक्त 3 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा. जिथे 12 चेंडूमध्ये जवळपास 17-18 धावा जर आल्या असत्या तर निश्चितच रन चेस मध्ये अगदी मजा आली असती. तर तसं काही दृश्य घडू दिलं नाही गोलंदाजाने. फटका सजवला ऑन साइडला, जमिनीलगत चेंडू चाललाय. सतीश भोईर पुढे आलेत. एकच धाव. आता चेंडू आहे 1. 1 चेंडू 11 धावा हे समीकरण. 1 बॉल 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 11 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करतायत विजय भोईरने. अगदी योग्य त्या लेंथ वरती गोलंदाजी केली. कॅलिबर आहे विजय मध्ये सुद्धा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. व्यवस्थित प्रॉमिसिंग टायमिंग नव्हतं. तिथे विजय संपादन करतोय. पहिला विजय या मॅच मध्ये आपण पाहिलं तर श्री पोष मात्र भाईंदरपाडा मास्टर संघाचा पाहायला मिळतोय. अभिनंदन अँड हार्ड लक बाय 40 प्लस फिटनेस 40 प्लस ठाणे. आपणही चांगला खेळ दाखवलात. आपलंही कौतुक.